पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तैसे हृदयचे निज्ञाने जे देही उमटती चिन्हे ते सांगो आता अवधाने चांगे ऐक। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13। तैसे हृदयचे निज्ञाने जे देही उमटती चिन्हे ते सांगो आता अवधाने चांगे ऐक। ज्ञानाची एकूण 18 लक्षणे आहेत। त्यापैकी पहिली 9 लक्षणे आपण याच ओवीच्या भाग 1 मध्ये पाहिली आहेत व उरलेली 9 लक्षणे आपण आता या प्रवचनात पाहूयात। आता आपण ज्ञानाचे 10वे लक्षण पाहूयात। हे ज्ञानाचे 10वे लक्षण आहे वैराग्य। हे वैराग्य म्हणजे काय? तर इह परलोकातील सर्व अनुकूल विषयांच्या भोगाविषयी त्यागाची इच्छा म्हणजेच वैराग्य होय। वकलेले अन्न फिरून खाण्यासाठी जीभ जशी लाळ गोटाळत नाही किंवा प्रेताला जसे कोणासही आलिंगन द्यावेसे वाटत नाही किंवा विष खाणे जसे कोणासही आवडत नाही किंवा जळत्या घरात जसे कोणासही शिरावे वाटत नाही किंवा वाघाच्या गुहेत जसे कोणासही राहण्यास जावेसे वाटत नाही किंवा अजगराची जशी कोणासही उशी करावी वाटत नाही किंवा उकळत्या लोहरसात जसे कोणासही उडी घालणे आवडत नाही, तसे ज्या मनुष्यास विषयाचे नाव घेतलेले देखील आवडत नाही व जो इंद्रियांची व विषयांची कधीच गाठ देखील पडू देत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो। ज्याच्या मनात विषय सेवनाविषयी आळस भरलेला असतो, जो देहाने अति रोड असतो, परंतु ज्याला शमदमाची फार आवड असते, तो मनुष्य ज्ञानी असतो। ज्या मनुष्यास तप व व्रत करायला आवडते व ज्यास मनुष्यवस्थित येण्यास आवडत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो। ज्याची योग अभ्यासाविषयी फार तीव्र इच्छा असते, ज्यास अरण्यात एकांतात राहण्यास आवडते व ज्याला जनसमूहात मिसळणे आवडत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो। जो मनुष्य मृत्यूलोकातील भोग म्हणजे जणू काय बाणाच्या शेयेवरच झोपणे किंवा पोवाच्या चिखलातच लोळणे अशा तुच्छतेचे समजतो, तो ज्ञानी असतो। स्वर्गप्राप्ती व स्वर्गातील भोग म्हणजे जणू काय सडलेल्या कुत्र्याचे मांसच होय असे जो समजतो, तो मनुष्य ज्ञानी असतो। अर्थात सडलेल्या कुत्र्याचे मांस जसे किळसवाणे असते, तसे स्वर्ग व स्वर्गातील भोग जो किळसवाणे मानतो, तो ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबा म्हणतात। यासच वैराग्य असे म्हणतात। हेच विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य असते। अर्थात याच विषय वैराग्यामुळे जीव ब्रह्मानंदायोग्य होतात, अर्थात जीव ब्रह्मस्वरूप होतात व मोक्ष मिळवतात। अशा प्रकारे ज्या मनुष्यास इह परलोकीच्या विषयभोगाचा मनापासून कंटाळा येतो, तो मनुष्य विरक्त व ज्ञानी असतो, अर्थात संत असतो। आणि म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात, वमिले अण्णा लाळ न घोटी जेवी रसना, अंग नसुये आलिंगना प्रेताचिया। विष खाणे नागवे जळत घरी न रिगवे, व्याघ्र विवरा न वचवे वस्ती जेवी। धडाडीत लोहरसी उडी न घालवे जैसी, न करवे उशी अजगराची। अर्जुना तेने पाडे
जया विषयवार्ता नावडे, नेदी इंद्रियाचे नि तोंडे काहीच जावो. जयाच्या मनी आलस्य, देही अतिकार्ष, शमदमी सवरस्य जयासिगा. तपोव्रतांचा मेळावा, जयाच्या ठाई पांडवा, युगांत जया गावा आतू येता. बहु योग अभ्यासी हाव, विजनाकडे धाव, न सहाय नाव संघाताचे. नाराचाची अंथुरणे, पुयपंकी लोडणे, तैसे लेखी भोगणे अहिकीचे. स्वर्गाते मानसे, ऐकोनी मानिया ऐसे, कुहिले पिशित जैसे श्वानाचे का. ते हे विषयवैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. ऐसा उभय भोगी त्रासू, देखसी जेत बहुवसू, तेत जाण रहेवासू ज्ञानाचा तू. हे ज्ञानाचे 10वे लक्षण होते व हे ज्ञानाचे 10वे लक्षण वैराग्य होते. आता आपण ज्ञानाचे 11वे लक्षण पाहूयात. हे ज्ञानाचे 11वे लक्षण आहे अनहंकार. हा अनहंकार म्हणजे काय, तर जगत मिथ्या आहे व मी देह नसून विश्वव्यापी परमात्मा आहे असा बुद्धीचा निश्चय करणे म्हणजेच अनहंकार होय. शिवाय उत्तम रीतीने वर्णाश्रमास पोषक अशी नित्यनैमित्तिक कर्मे करून हे कर्म मी केले असा यत्किंचितही अभिमान मनात नसणे म्हणजे देखील अनहंकारच होय. जो मनुष्य वर्णाश्रमास पोषक अशी नित्यनैमित्तिक कर्मे उत्कृष्टरित्या करतो, परंतु हे कर्म मी केले किंवा मी केल्यामुळे सिद्धीच गेले अशी आठवण वासना मनामध्ये ठेवत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. वायू जसा अहंकार शून्य होऊन सर्वत्र विचरतो किंवा सूर्य जसा अहंकार शून्य होऊन उगवतो किंवा श्रुती जशी अहंकार शून्य होऊन सर्वांना इष्ट गोष्टींचा उपदेश करते किंवा गंगा नदी जसे हेतू वाचून अहंकार शून्य होऊन वाहते, तसे जो मनुष्य अहंकार शून्य होऊन अतिशय चांगले वागतो तो ज्ञानी असतो. वृक्षास योग्य त्या ऋतुकाळात फळे येतात, परंतु आपणास फळे आली याची त्या वृक्षास आठवणही नसते. अर्थात वृक्ष त्या फळाबद्दल उदासीन असतो. तसे त्या वृक्षाप्रमाणे जो मनुष्य प्राप्त कर्म करीत असताना कर्मफळाविषयी उदासीन असतो तो ज्ञानी असतो. आकाशात ढग येतात, परंतु त्या ढगांचा आकाशाशी काहीही संबंध नसतो. अर्थात ते ढग आकाशापासून अलिप्त असतात. तसे जो मनुष्य आपली कर्मे करताना कर्मफळाशी आपला काहीच संबंध ठेवत नाही, अर्थात तो कर्मफळापासून अलिप्त असतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. माळेच्या मण्यातील दोरी ओढून काढल्यानंतर त्या माळेतील मणी खाली गळून पडतात. आता त्या मण्याचा व दोरीचा काहीच संबंध नसतो. तसे ज्या मनुष्याने आपल्या मनातून, कर्मातून व बोलण्यातून अहंकाराची दोरी काढून टाकली आहे, त्या मनुष्याचा व कर्मफळाचा काहीच संबंध नसतो. अशी कर्मफळे त्या मनुष्यास संसार बंधनात बांधत नाहीत. तो मनुष्य या कर्मफळापासून अलिप्त असतो. अशा युक्तीने जो कर्म करतो तो मनुष्य ज्ञानी असतो. दारू पिलेल्या मनुष्यास जसे आपल्या अंगावरील वस्त्राचे भान नसते किंवा चित्राच्या हाती दिलेल्या शस्त्राचे जसे त्या चित्राला भान नसते किंवा बैलाच्या पाठीवर बांधलेल्या शास्त्राचे जसे बैलाला भान नसते, तसे मी देह आहे या गोष्टीचेच मुळात ज्या मनुष्यास भान नसते तो मनुष्य अनहंकारी असतो. या अवस्थेलाच अनहंकार असे नाव आहे. असा अनहंकारी मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबा राय म्हणतात.
यासच अनहंकार असे म्हणतात. अर्थात जो मनुष्य मी देह व देहसंबंधीने माझे ही गोष्ट विसरतो व आपले सर्व कर्माभिमान व फलेच्छा त्यागून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने फलत्यागयुक्त कर्म करतो, तोच खरा अहंकार शून्य ज्ञानी व संत असतो. या अवस्थेलाच अनहंकार असे म्हणतात. आणि म्हणूनच ज्ञानोबा लिहित आहेत, वर्ण आश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके तया माझी काही न ठके आचरता. परी हे मिया केले की हे माझेनी झाले, ऐसे नाही ठेविले वासने माझी. जैसे अवचितपणे वायुसी सर्वत्र विचरणे की निराभिमान उदयजने सूर्याचे जैसे. का श्रुती स्वभावता बोले गंगा काजेवे न चाले, तैसे अवष्टंभ ही न भले वर्तने जयाचे. ऋतुकाळी तरी फळती परी फळलो हे नेनती, तया वृक्षांची ऐशी वृत्ती कर्मी सदा. संबंधे विन जैसी अभ्रे असती आकाशी, देही कर्मे तैसी जयासी गा. मद्यापा अंगीचे वस्त्र का लेपा हातीचे शस्त्र, बैलावरी शास्त्र बांधले आहे. तया पाडे देही जया मी आहे हे सेची नाही, निरअहंकाराता पाही तया नाव. हे संपूर्ण जेथे दिसे तेथेची ज्ञान असे, ये विषय अनारिसे बोलो नये. हे होते ज्ञानाचे 11वे लक्षण व ज्ञानाचे 11वे लक्षण होते अनहंकार. आता आपण ज्ञानाचे 12वे लक्षण पाहू. ज्ञानाचे हे 12वे लक्षण आहे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख व दोष यांचे अनुदर्शन. अर्थात या सर्वांचा वारंवार विचार करणे. यापैकी आता आपण जन्म पाहूयात. सर्पाच्या मनातून जसे जन्मांतरीचे वैर जात नाही, तसे मागील अनंत जन्मात झालेल्या दुःखाची आठवण ज्याच्या मनातून जात नाही व या गोष्टीचे जो आयुष्यभर उणे वाहतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. डोळ्यात गेलेला खडा जसा डोळ्यात विरघळत नाही किंवा जखमेत जसे शस्त्र जिरत नाही ते सारखे सलत असते, तसे जन्म घेते वेळेचे जे दुःख जो मनुष्य विसरत नाही, हे दुःख ज्याच्या मनात सारखे सलत असते, तो मनुष्य ज्ञानी असतो. तो ज्ञानी मनुष्य असे म्हणतो की अरे रे, मी जन्मामुळे पोवाच्या खड्ड्यात उतरलो व मूत्रद्वाराने बाहेर जन्माला आलो व कमरेवरचा मी घाम चाटला. अशा प्रकारे जो मनुष्य जन्माचा कंटाळा व तिरस्कार मनात धरतो व असे म्हणतो की ज्यामुळे मला पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त होईल असे कर्म मी आता यापुढे करणार नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्याप्रमाणे श्रीमंत सज्जन मनुष्याच्या मनातून अपकीर्तीची लाज कधीच जात नाही, तसे ज्या मनुष्याच्या मनातून आपण पुन्हा पुन्हा जन्माला आल्याची लाज जात नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो, असे ज्ञानोबा म्हणतात. अशा प्रकारे जो मनुष्य पुन्हा जन्माला न येण्याची प्रतिज्ञाच करतो, तो ज्ञानी असतो, संत असतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी न वचे, तेवी अतिता जन्माचे उणे जो आहे. डोळा हरळ न विरे घाई कोत न जिरे, तैसे काळीचे न विसरे जन्मदुःख. ऐसी ऐसी या परी जन्माचा कंटाळा धरी, मने आता ते न करी जेणे ऐसे होय. पै भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळगले, पुढती न येवो या निघाले पैजा जेत. आता आपण मृत्यू पाहूयात. आपणास येणारा मृत्यू पुढे कल्पांता इतका जरी दूर असला तरी तो आजच आपणास प्राप्त झाला आहे असे समजून जो मनुष्य आपल्या मृत्यूविषयी सावध होतो व सातत्याने मृत्यूचे स्मरण ठेवतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. नदीच्या मध्यभागी अतिशय खोल पाणी आहे असे कळताच पोहणारा मनुष्य काठावर उभा असताच आपला काष्टा व कंबर बळकट करतो
किंवा रणभूमीवर जाण्यापूर्वीच योद्धा जसे आपले अवसान वाढवतो किंवा आपणास घाव लागण्यापूर्वीच योद्धा जसा ढाल पुढे करतो किंवा जीव जाण्यापूर्वीच जो मनुष्य औषध प्राप्तीसाठी धावाधाव करतो किंवा उद्या मुक्कामाला पोहोचण्या अगोदरच आपणास धोका आहे हे कळताच मनुष्य आपले धन आजच लपवून ठेवतो, तसे मृत्यू पुष्कळ वर्षे पुढे जरी असला तरी आपण आजच मरणार असे समजून जो मनुष्य भगवत प्राप्तीसाठी आजच सावध होतो तो ज्ञानी असतो. बलवान मनुष्यासोबत वैर असणारा मनुष्य जसा 8ही प्रहर आपल्या कमरेला शस्त्र बाळगून सुसज्ज असतो, तसे मृत्यू पुढे कधीही येऊ परंतु भगवत प्राप्तीकरिता साधना करण्यासाठी जो मनुष्य आजच सुसज्ज असतो तो ज्ञानी असतो. केळवण साखरपुडा झालेली मुलगी जशी आपल्या माहेरविषयी उदास असते किंवा संन्यासी जसा आपल्या संसाराबद्दल उदास असतो, तसे आपणास आताच मृत्यू प्राप्त झाला आहे असे समजून प्रत्यक्ष मरण येण्या अगोदरच जो पुढे येणाऱ्या आपल्या मरणासंबंधी विचार करून या देहाबद्दल व संसाराबद्दल उदास असतो तो मनुष्य ज्ञानी असतो. जो मनुष्य आपल्या या सध्याच्या मनुष्यजन्माने आपल्या भावी जन्माचे निवारण करतो व आपल्या देहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो व आपण जन्ममृत्यूरहित अशा ब्रह्मरूपाने मागे उरतो तो मनुष्य ज्ञानी असतो. अशा प्रकारे ज्या मनुष्याच्या हृदयात जन्ममृत्यू हे काट्याप्रमाणे सलत असतात व जो आपणास मृत्यूपुढे केव्हा काही येणार परंतु आपण आजच मरणार असे समजून मृत्यूच्या धोक्याविषयी सावध होतो व भगवत प्राप्तीसाठी अर्थात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी तातडीने साधना करू लागतो तो मनुष्य ज्ञानी असतो अर्थात संत असतो असे ज्ञानोबाराय म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहित आहेत, आणि मृत्यू पुढे आहे तोची कल्पांतिका पाहे जरी आजची होय सावधू जो. माझी अथा म्हणता थडियेची पंडुसुता पोहणारा ऐता कासे जेवी ना तरी केळवली नवरी का संन्यासी जिया परी तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना. तया घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे जया जन्ममृत्यूचे हृदयी शल्य. आता आपण जरा पाहूयात. भर तारुण्यातच जो पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल विचार करतो तो ज्ञानी असतो. आज भर तारुण्यात ताकदवान असलेले शरीर उद्या म्हातारपणी वाळलेल्या पाचोळ्यासारखे होईल. हातपाय गळून जातील, नाक उंटाच्या गुडघ्यासारखे विद्रूप होईल, मस्तक जनावरांनी तुडवलेल्या जमिनीसारखे खुरट होईल, डोळे पिकलेल्या पडवळासारखे निस्तेज होतील, भोयांचे पडदे डोळ्यावर लोंबतील, डोळ्यातील पाणी छातीवर गळून छातीची त्वचा कुजून जाईल, तोंड थुंक्याने गच्च भरेल, नाक शेंबडाने बरबटून जाईल, तोंडातून लाळ टपकेल, सर्व दात गळून पडतील, तोंडामध्ये जीभ रुतून बसेल, दाढी व डोक्याचे केस पिकतील, तोंडाने नीट बोलता येणार नाही, कानाने नीट ऐकू येणार नाही, शरीराचा पिंड माकडासारखा होईल, सर्वांगास थरकापरे सुटेल, चलताना पायात पाय अडकतील. माझ्या त्रासाला कंटाळून माझ्या मरणासाठी जवळपासची माणसे देवाला नवस करतील. माझी ही अवस्था पाहून जग माझ्यावर थुंकेल आणि सोयऱ्याधाऱ्यांना व घरच्यांना माझा कंटाळा येईल. लहान मुले मला घाबरतील, स्त्रिया मला पिशाच म्हणतील, सर्वांना माझी किळस येईल. माझ्या खोकल्याच्या उबळीने शेजाऱ्यांना झोप येणार नाही व ते म्हणतील, हा म्हातारा किती दिवस आम्हाला त्रास देऊन शिनवणार आहे. अशा प्रकारे वरीलप्रमाणे माझ्या शरीराची दुर्दशा होईल. असा पुढे येणाऱ्या म्हातारपणाचा इशारा जो आपल्या ठिकाणी तरुणपणीच पाहतो आणि मग जो या देहाविषयी व संसाराविषयी आपल्या मनात किळस घेतो व विटतो तो मनुष्य ज्ञानी असतो. मग तो मनुष्य आपल्या मनातच म्हणतो की उद्या आपल्या शरीरास ही वृद्धावस्था येईल व सध्याची ही तरुणावस्था विषयभोगात निघून जाईल. मग आपले परमार्थिक हित साधण्यासाठी आपणाजवळ काय शिल्लक राहील. अशी विवेक जागृती करून जो शहाणा होतो व पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल आजच सावध होतो तो मनुष्य ज्ञानी असतो. म्हणून पुढे येणाऱ्या म्हातारपणाने
आपल्या शरीराची होणारी दुर्दशा लक्षात घेऊन जो मनुष्य आपल्या कानाला बहिरेपणा आला नाही तोपर्यंतच देवाचे गुणगान व भजन कीर्तन ऐकून घेतो, पायाला पांगळेपणा आला नाही तोपर्यंतच सर्व तीर्थयात्रा करून घेतो, डोळ्याला नजर आहे तोपर्यंतच भगवंताचे रूप पाहून घेतो व सर्व शास्त्र वाचून घेतो, वाचा चालू आहे तोपर्यंतच भगवंताचे नामचिंतन करून घेतो, हात चांगले आहेत तोपर्यंतच सर्व दानधर्म करून घेतो, मन वेडे होण्या अगोदरच शुद्ध अशा आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. उद्या चोर आपली संपत्ती लुटतील म्हणून आजच ती संपत्ती लपून ठेवावी किंवा दिवा विजला नाही तोपर्यंतच घरातील सर्व झाकापाक करून ठेवावी. तसे आपणास म्हातारपण येण्या अगोदरच आपण तारुण्यातच भगवत प्राप्तीसाठी तातडी करावी. असा भर तारुण्यातच जो भगवत प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करून भगवत प्राप्ती करून घेतो तो मनुष्य ज्ञानी असतो. एखादा प्रवासी रात्र झाल्यानंतर जर कुठे आश्रयाला न थांबता रात्रीचे पुढे चालू लागला तर तो चोराकडून नागवला जातो. तसे जो मनुष्य पुढे येणाऱ्या म्हातारपणाचा विचार न करता तारुण्य केवळ विषयभोगातच खर्च करतो तो मनुष्य पुढे येणाऱ्या म्हातारपणाकडून नागवला जातो. काही माणसे असेही म्हणतात की परमार्थाची आत्ताच काय गडबड आहे, परमार्थ म्हातारपणी करू, परंतु तुम्ही 100 वर्ष जगाल व म्हातारे व्हाल हे कशावरून? तुम्ही तरुणपणात देखील मरू शकता. म्हणून नाथ महाराज म्हणतात म्हातारपणी परमार्थ करू, काळ काय तुझा आज्ञाधारू. म्हणून जो मनुष्य पुढे येणाऱ्या म्हातारपणावर तरुणपणातच नजर फेकतो व म्हातारपणी होणारी आपल्या शरीराची दुर्दशा वारंवार आठवतो तो ज्ञानी असतो. अशा प्रकारे जो मनुष्य म्हातारपणाच्या तावडीत न सापडता भर तारुण्यातच परमार्थ साधना करून भगवत प्राप्ती करून घेतो व जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडतो तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबा राय म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहित आहेत, आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा तारुण्याची भरा माझी देखे. म्हणून वृद्धाप्याचे नि आठवे वृद्धाप्या जो नागवे तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे. आता आपण व्याधी पाहूया. नाना प्रकारचे रोग जोपर्यंत या शरीरात जडले नाहीत तोपर्यंतच आपल्या आरोग्याचा आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी जो उपयोग करून घेतो तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबा राय म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहित आहेत, तैसेचे नाना रोग पडीघाती पुढा अंग तब आरोग्याचे उपयोग करून घाली. आता आपण दुःख पाहू. ग्रहधारा पुत्र यांच्यावर स्नेह ठेवला तर त्यांच्या वियोगामुळे दुःख व शोक पोचल्या जातात. म्हणून जो मनुष्य ग्रहधारा पुत्र यांचा स्नेह टाकून उदासीन अवस्थेत मग्न राहतो तो ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबा राय म्हणतात. सापाच्या तोंडातून पडलेला पदार्थ सापडल्यास शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो तसा ज्ञानी मनुष्य ग्रह दारा पुत्र व संपत्ती यांचा स्नेह व मोह टाकून देतो. म्हणून माऊली लिहितात, सापाच्या तोंडी पडली जे उंडी ते लावणी सांडी प्रबुद्ध जैसा, तसा वियोगे जेने दुखे विपत्ती शोक पोखे ते स्नेह सांडूनी सुखे उदासू होय. आता आपण दोष पाहूयात. ज्या ज्या कर्मामुळे आपणास दोष लागेल ती कर्मे जो करत नाही व कर्ममार्गाने आपल्या शरीरात दोष जाऊ नयेत म्हणून कर्मरूपी बिळात नियमरूपी धोंडे ठोकून जो दोषांच्या वाटाच बंद करतो तो मनुष्य ज्ञानी असतो. अर्थात जो मनुष्य दोषयुक्त व पापयुक्त अशी निषिद्ध कर्मे करत नाही तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबा राय म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहित आहेत, आणि जेने जेनेकडे दोष सुतील तोंडे त्या कर्मरंध्री गुंडे नियमाचे दाटी, ऐसे ऐसे आयती जयाची परी असती तोची तो ज्ञानसंपत्ती गोसावी गा. अशा प्रकारे मांत्रिक जसा आपणास भूतबाधा होण्याआधीच त्या भूतापासून सावध राहतो तसे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख व दोष आपणास प्राप्त होण्याआधीच जो मनुष्य त्यांच्यापासून सावध राहतो तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबा राय म्हणतात. म्हणून माऊली लिहित आहेत, साधुको विवसिया
का उपसर्गो योगिया पावे उनेया पुरेया ओथंबा जेवी आणि जन्ममृत्यू दुःखे व्याधी वार्धक्य कलुषे या अंगानं येता देखे दुरी जो. तर हे होते ज्ञानाचे 12वे लक्षण. आता आपण ज्ञानाचे 13वे लक्षण पाहूयात. हे ज्ञानाचे 13वे लक्षण आहे देह, संपत्ती, घर, पत्नी, पुत्र व प्रजा यांच्याविषयी अनासक्ती. संपत्ती, पत्नी, मुले व घरदार यात राहत असूनही त्यांना न चिकटणे व त्यांच्यासोबत उदास वृत्तीने राहणे म्हणजेच अनासक्ती होय. आपल्या बिराडाला अर्थात सामानाला राखण बसवलेला परका मनुष्य जसा त्या सामानाबद्दल उदास असतो, अर्थात ते सामान चोरी गेले काय व राहिले काय त्याची त्याला काहीच खंत नसते, तसे जो मनुष्य आपल्या स्वतःच्या देहाबद्दल उदास असतो तो मनुष्य ज्ञानी असतो. वाटेने जाणाऱ्या वाटसरूस जशी त्या झाडाच्या सावलीत विश्रांती घेतली त्या झाडाच्या सावलीबद्दल आसक्ती नसते, तसे ज्या मनुष्यास आपल्या घराबद्दल आसक्ती नसते तो मनुष्य ज्ञानी असतो. आपली सावली नेहमीच आपल्याबरोबर असते, परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते, अर्थात आपण त्या सावलीबद्दल अनासक्त असतो. तसे जो मनुष्य त्या सावलीप्रमाणे आपल्या पत्नीबद्दल अनासक्त असतो तो ज्ञानी असतो. जो मनुष्य आपल्या मुलाबाळास व प्रजेस वस्तीला आलेल्या वाटसरूप्रमाणे समजतो, अर्थात वस्तीला आलेला वाटसरू मुसाफिर जसा 4 दिवस चावडीत राहतो व निघून जातो, गावकरी जसे त्या मुसाफिराबद्दल आसक्त नसतात किंवा झाडाखाली बसलेल्या गुराबद्दल झाड जसे आसक्त नसते, तसे जो मनुष्य आपल्या मुलाबाळाबद्दल व प्रजेबद्दल आसक्त नसतो तो ज्ञानी असतो. वाटेत जर एखादी घटना घडली व एखाद्या वाटसरूस जर त्या घटनेबद्दल विचारले तर तो वाटसरू जशी ती घटना माहीत असूनही ती सांगण्यासाठी टाळाटाळ करतो, अर्थात त्या घटनेबद्दल तो वाटसरू जसा उदास असतो तसे जो मनुष्य संपत्ती व ऐश्वर्यात राहूनही त्या संपत्तीबद्दल उदास असतो तो ज्ञानी असतो. पिंजऱ्यातील पोपट जसा पिंजरा मालकाला भिवून वागतो तसे जो मनुष्य वेदाज्ञेस भिवून वागतो, अर्थात वेदाच्या आज्ञेप्रमाणे वागतो तो मनुष्य ज्ञानी असतो. अशा प्रकारे जो मनुष्य संपत्ती, पत्नी, मुले, घरदार व प्रजा यांच्या संघात राहूनही त्यांच्याविषयी आपल्या मनाने निसंग असतो, अर्थात या सर्वासोबत तो साक्षीभावाने राहतो, अनासक्त होऊन राहतो, असा मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबराय म्हणतात. यासच अनासक्ती असे म्हणतात. तरी जो या देहावरी उदासू ऐशिया परी उखिदा जैसा बिडारी बैसला आहे, का झाडाची सावली वाटे जाता मिनली घरावरी तेतुली असता नाही. सावली सरीशीच असे परी असे हे नेनिजे जैसे स्त्रियेचे तैसे लवलुप्य नाही. आणि प्रजा जे झाली ती वस्ती किराली का गुरुवे बैसली रुखातळी. जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडुसता जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. किंबहुना पुसा पांजऱ्या माझी जैसा वेदाज्ञेसी तैसा बिहुनी असे. एरवी दाराग्रहपुत्री नाही जाय मैत्री तो जानपा धात्री ज्ञानाशिगा. तर हे होते ज्ञानाचे 13वे लक्षण. आता आपण ज्ञानाचे 14वे लक्षण पाहूयात. हे ज्ञानाचे 14वे लक्षण आहे समचित्त. हे समचित्त म्हणजे काय? इष्ट अनिष्ट वस्तूंच्या प्राप्तीने व सुखदुःखाच्या प्रसंगाने चित्ताच्या समतेत मुळीच बदल न होणे म्हणजेच समचित्त होय. उन्हाळ्यात व पावसाळ्यात समुद्र जसा कमी अधिक न होता तो समान राहतो, तसे इष्ट अनिष्ट वस्तूंच्या प्राप्तीने ज्याचे चित्त कमी अधिक न होता समान राहते तो मनुष्य ज्ञानी असतो. अर्थात जो इष्ट वस्तूंच्या प्राप्तीने हर्षित होत नाही व अनिष्ट वस्तूंच्या प्राप्तीने खचून जात नाही तो मनुष्य ज्ञानी असतो. सकाळ, दुपार व संध्याकाळ या तिन्ही काळात सूर्यात जसा भेद निर्माण होत नाही, तसे सुखदुःखाचे प्रसंग जीवनात आले असता ज्याच्या चित्तात भेद निर्माण होत नाही, अर्थात चित्ताचे समत्व टिकून राहते
तो मनुष्य ज्ञानी असतो. थोडक्यात जो मनुष्य सुखाने आनंदी होत नाही व दुःखाने खचून जात नाही तो ज्ञानी असतो. ऋतूमध्ये बदल झाला तरी आकाशात बदल होत नाही, तसे जीवनात कितीही इष्ट अनिष्ट व सुखदुःखाचे प्रसंग आले तरी ज्याच्या चित्तात यत्किंचितही बदल होत नाही, अर्थात ज्याच्या चित्ताचे समत्व टिकून राहते तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबा म्हणतात. आणि यासच समचित्त असे म्हणतात. म्हणून माऊली लिहितात, महासिंधू जैसे ग्रीष्मवर्षी सरीसे, इष्ट अनिष्ट तैसे जयाच्या ठाई. का तिन्ही काळ होता त्रिदा नवे सविता, तैसा सुखदुःखी चित्ता भेदू नाही. जेत नभाचे निपाडे, समत्वा उणे न पडे, तेत ज्ञान रोखडे ओळखतू. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. हे होते ज्ञानाचे 14वे लक्षण. आता आपण ज्ञानाचे 15वे लक्षण पाहूयात. ज्ञानाचे हे 15वे लक्षण आहे भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी अनन्य अव्यभिचारी भक्ती. भगवान श्रीकृष्णाशिवाय इतर कशाचीच इच्छा न करणे व भगवान श्रीकृष्णाशिवाय या जगात दुसरे काहीच चांगले नाही असे समजून काया वाचा मने फक्त भगवान श्रीकृष्णाचीच भक्ती करणे म्हणजेच अव्यभिचारी भक्ती होय. ज्या मनुष्याने काया वाचा मने असा निश्चय व प्रतिज्ञा केली असते की या विश्वात कृष्ण परमात्म्याशिवाय दुसरी अशी चांगली वस्तूच नाही व जो कृष्ण परमात्म्याशिवाय दुसरी कशाचीच इच्छा करत नाही तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्या मनुष्याने आपले मन आत्मस्वरूपी लीन करून जणू काय आत्मस्वरूपाचा बिछानाच बनवला आहे आणि आपले व भगवान श्रीकृष्णाचे एक अंतरून केले आहे तो मनुष्य ज्ञानी असतो. पतिव्रता स्त्रीला जसं आपल्या पतीपुढे जाताना शरीराने व मनाने संकोच वाटत नाही, तसा जो मनुष्य निसंकोच होऊन भगवंताशी ऐक्य पावतो तो ज्ञानी असतो. गंगेचे पाणी जसे समुद्रास मिळाल्यानंतरही आणखी पुन्हा एकसारखे समुद्रास मिळतच असते, तसे जो मनुष्य भगवंताच्या स्वरूपाशी ऐक्य पावल्यानंतरही आणखी पुन्हा एकसारखे भगवंताचे भजन करतच असतो तो मनुष्य ज्ञानी असतो. अर्थात जो मनुष्य देव होऊन देवाचे नाव घेतो तो ज्ञानी असतो, संत असतो. प्रभा सूर्याच्या उदयाबरोबर प्रकट होते आणि सूर्याच्या अस्ताबरोबर नाहीशी होते. अशा प्रकारे प्रभा जशी सूर्याशी एकनिष्ठ असते तसे जो मनुष्य भगवान श्रीकृष्णाशी एकनिष्ठ असतो तो ज्ञानी असतो. अर्थात जो मनुष्य कृष्णरूपी देव बनल्यावरही कृष्णरूपी देवाचे अतिआवडीने नाव घेतो तो ज्ञानी असतो. अशा प्रकारे जो मनुष्य फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासच अनन्य शरण असतो तो ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबा म्हणतात. यासच अव्यभिचारी भक्ती असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात, आणि मी वांचुनी काही आणिक गोमटे नाही, ऐसा निश्चयोचितही जयाचा केला. शरीर वाचा मानस पियालीकृत निश्चयाचा कोश, एक मी वाचुनी वास न पाती आन. मिळोनी मिळतची असे समुद्री गंगाजळ जैसे, मी होनी मज तैसे सर्वस्वे भजती. सूर्याचा होना होईजे का सूर्या सवेची जाईजे, हे विकलेपण साजे प्रभेसी जेवी. जो अनन्य या परी मी झालाही मातेवरी, तोची तो मूर्तधारी ज्ञान पैगा. हे होते ज्ञानाचे 15वे लक्षण. आता आपण ज्ञानाचे 16वे लक्षण पाहूयात. ज्ञानाचे 16वे लक्षण आहे एकांत प्रियता. ही एकांत प्रियता म्हणजे काय? एकांतावर प्रीती असणे अर्थात एकांतवासात राहण्यास आवडणे व लोकसमूहात राहण्याचा कंटाळा असणे म्हणजेच एकांत प्रियता होय. ज्या मनुष्यास पवित्र तीर्थे, नद्यांची किनारे, उत्तम तपोवने व गुहा अशा ठिकाणी राहण्यास आवडते तो ज्ञानी असतो. ज्या मनुष्यास डोंगरातील गुहा व सरोवराच्या आसपास राहण्यास आवडते आणि ज्यास शहरात राहण्यास आवडत नाही व जो शहरात येण्याची शक्यतो टाळतो तो मनुष्य ज्ञानी असतो.
अशा प्रकारे ज्या मनुष्यास एकांतावर फार प्रीती असते व ज्यास मनुष्यवस्तीत राहण्याचा कंटाळा असतो असा मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबा म्हणतात. यासच एकांत प्रियता असे म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहित आहेत, आणि तीर्थे धोते तटे तोपवने चोखटे आवडती कपाटे वसूजया. शैलकक्षांची कुहरे जळाशे परिसरे आदिष्टी जो आदरे नगरा नये. बहु एकांतावरी प्रीती जा जनपदावरी खंती जान मनुष्याकारी मूर्ती ज्ञानाची तो. हे होते ज्ञानाचे 16 लक्षण. आता आपण ज्ञानाचे 17 लक्षण पाहूयात. आणि ज्ञानाचे 17 लक्षण आहे अध्यात्मज्ञान नित्यत्व. हे अध्यात्मज्ञान नित्यत्व म्हणजे काय? ज्या अध्यात्मज्ञानामुळे परमात्मा दिसतो फक्त ते अध्यात्मज्ञानच खरे सत्य व नित्य आहे आणि इतर सर्व ज्ञाने ही भ्रांती आहे असा बुद्धीचा निश्चय करून आपली बुद्धी मेरू पर्वताप्रमाणे ज्या अध्यात्मज्ञानाच्या ठिकाणी कायमची स्थिर करणे म्हणजेच अध्यात्मज्ञान नित्यत्व होय. परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या अध्यात्मज्ञानामुळे दिसते किंवा आत्मत्वाने अनुभवास येते त्या एका अध्यात्मज्ञानाशिवाय इतर जी संसार व स्वर्गासंबंधीची ज्ञाने आहेत ती सर्व अज्ञाने आहेत असं जो मनाने निश्चय करतो तो मनुष्य ज्ञानी असतो. म्हणून जो मनुष्य स्वर्गास जाण्याची इच्छा सोडून देतो व संसाराविषयीची तर वार्ताही कानाने ऐकत नाही आणि अध्यात्मज्ञानाच्या ठिकाणी सद्भावनेने बुडी मारून त्यात रममान होतो तो ज्ञानी असतो. ज्या ठिकाणी बऱ्या वाईट अशा बऱ्याच वाटा फुटतात अशा भर चौकात आल्यावर एखादा प्रवासी जसा धोपट मार्ग कोणता व आडमार्ग कोणता याचा नीट शोध घेऊनच मग सरळ अशा धोपट राजमार्गाने पुढे निघतो तसे जो मनुष्य जेवढी म्हणून ज्ञाने आहेत त्या सर्व ज्ञानाविषयी नीट विचार करून इतर सर्व ज्ञाने एकीकडे सारून आपले मन व बुद्धी फक्त अध्यात्मज्ञानाच्या मार्गालाच लावतो तो ज्ञानी असतो. फक्त अध्यात्मज्ञान हेच एक खरे ज्ञान आहे व इतर सर्व ज्ञाने ही भ्रांती आहे असा निश्चय करून जो मनुष्य आपली बुद्धी मेरू पर्वताप्रमाणे आत्मज्ञानाच्या ठिकाणी स्थिर करतो तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्याप्रमाणे आकाशातील ध्रुवतारा आपल्या जागेवरून कधीच हलत नाही त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय अध्यात्मज्ञानाच्या दारातून कधीच हलत नाही तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबा म्हणतात. यासच अध्यात्मज्ञान नित्यत्व असे म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहित आहेत, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. ते एक वाचून याने जे भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसे मने निश्चय करी. स्वर्गा जाणे हे सांडी भवविषयी कान झाडी दे अध्यात्मज्ञानी बुडी सद्भावाची. बंगलीय वाटे शोधन्या वाटे निगिजे जेवी नेटे राजपंथे. तैसे ज्ञान जाता करी आगवेची एकीकडे सारी मग मनबुद्धी मोहरी अध्यात्मज्ञानी. मने एक हेची आथी एर जानने हे भ्रांती ऐसी निकुरेसी मती मेरू होय. यम निश्चय जयाचा द्वारी अध्यात्मज्ञानाच्या ध्रुवदेव गगनीचा तैसा राहिला. तयाच्या ठाई ज्ञान या बोला नाही आन जे ज्ञानी बैसले मन तेव्हाची तो मी. हे होते ज्ञानाचे 17 लक्षण. आता आपण ज्ञानाचे 18 लक्षण पाहूयात. ज्ञानाचे 18 लक्षण आहे तत्वज्ञानार्थ दर्शनम. हे तत्वज्ञानार्थ दर्शनम म्हणजे काय? तर तत्वज्ञान जे एक फळ प्राप्त करून देते ते फळ आहे मोक्ष, अर्थात आत्मस्वरूपाची प्राप्ती. ज्यामुळे साधक स्वतःस आत्मस्वरूप समजू लागतो व त्यास सर्वत्र चराचरात परमात्म दर्शन घडते. यासच तत्वज्ञानार्थ दर्शन असे म्हणतात. शुद्ध आत्मज्ञान जे एक फळ प्राप्त करून देते ते फळ म्हणजे मोक्षाची प्राप्ती होय. त्या आत्मस्वरूपापर्यंत ज्याची दृष्टी नीट जाऊन भिडते तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्याच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी तात्काळ आत्मस्वरूपाला जाऊन भिडते तो मनुष्य हातोहात आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतो. अर्थात त्या मनुष्यास भगवत प्राप्ती व भगवत दर्शन घडते व तो सर्व विश्व भगवत स्वरूप पाहू लागतो व जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडतो. असा मनुष्य ज्ञानी असतो. नवे नवे तो स्वतःच ज्ञान असतो
अर्थात संत असतो असे ज्ञानोबाराय म्हणतात. यासच तत्त्वज्ञानार्थ दर्शन असे म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहित आहेत, आणि तत्त्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते ज्ञेयीवरी सरळ दिठी जया. पै ज्ञानाचे प्रभेसवे जयाची मती ज्ञेयी पावे तो हात धरणी असिवे परतत्वाते. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब परी माणूसपण हे बांब लौकिक भागू. अशा प्रकारे ज्ञानोबारायाने ज्ञानाची एकूण 18 लक्षणे वरीलप्रमाणे वर्णिली आहेत. ज्ञानाच्या या 18 लक्षणास आत्मज्ञान म्हणतात. आत्मज्ञान हे उघड्या डोळ्याने दिसत नाही, परंतु ज्या मनुष्यास आत्मज्ञान झाले आहे त्याच्या देहाच्या ठिकाणी काही चिन्हे अर्थात लक्षणे उमटतात. या लक्षणावरून अर्थात चिन्हावरून मनुष्यास आत्मज्ञान झाल्याचे ओळखता येते. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तसे हृदयचे ज्ञाने जे देही उमटती चिन्हे ते सांगू आता अवधाने चांगे ऐक. जशी वनश्री नटली की वसंत ऋतूचे आगमन झाले हे ओळखता येते, तसे ही वरील 18 लक्षणे मनुष्याच्या जीवनात वास करू लागली की मनुष्यास आत्मज्ञान झाले हे ओळखता येते. अशा प्रकारे आत्मज्ञानाची एकूण 18 लक्षणे आहेत. ही आत्मज्ञानाची लक्षणे म्हणजे संतांचीच लक्षणे होत. अर्थात ही वरील लक्षणे ज्याच्या अंगी वास करतात फक्त तोच संत असतो. ही ज्ञानाची 18 लक्षणे मनुष्य जीवनात येणे महाकठीणच गोष्ट आहे. ही वरील सर्व 18 लक्षणे मनुष्याने आपल्या जीवनात आणणे म्हणजे त्या मनुष्यासाठी एक प्रकारे ही विस्तवावरीलच वाटचाल आहे असे म्हटले तरी चालेल. थोडक्यात ज्ञानाची ही 18 लक्षणे अर्थात संतपद मनुष्य जीवनात येणे महाकठीण गोष्ट आहे. म्हणूनच संतपदाच्या प्राप्तीबद्दल बोलताना तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मिळे जीवाची साठी नाहीतरी गोष्टी सांगू नये. नाही संतपण मिळत हे हाटी हिंडाता कपाटी राणीवनी. नये मोल देता धनाची आरासी नाही ते आकाशी पाताळी ते. संतपद हे बाजारात विकत मिळत नाही किंवा डोंगर कपाटी अथवा रानावनातही मिळत नाही. संतपद आकाशात व पाताळातही मिळत नाही किंवा धनाच्या राशी ओतूनही मिळत नाही. मग हे संतपद मिळते तरी कसे? तर तुकोबाराय उत्तर देतात. महाराज म्हणतात, तुका म्हणे मिळे जीवाचे साठी नाहीतरी गोष्टी सांगू नये. तुकोबाराय म्हणतात, संतपद प्राप्त करण्यासाठी ज्ञानाची 18 लक्षणे गळी उतरून प्रत्यक्ष या देहावर उदास व्हावे लागते व आपला प्राण देवास अर्पण करावा लागतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. तुका म्हणे मिळे जीवाची साठी नाहीतरी गोष्टी करू नये. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापास मावळोने. ज्ञानोबाराय म्हणतात, तरी जो या देहावरी उदासू ऐशिया परी उखिता जैसा बिडारी बैसला आहे. एवढेच नव्हे तर देहाबरोबर धनदौलत घरदार पत्नी मुलंबाळं व प्रजा या सर्वावर देखील उदास व्हावे लागते. अर्थात या सर्वांच्या संघात राहून त्यांच्याशी मनाने निसंग राहावे लागते. थोडक्यात धनदौलत घरदार पत्नी मुलंबाळं व प्रजा या सर्व गोष्टींचा अंतःकरणापासून त्याग करावा लागतो व त्यांची आसक्ती सोडावी लागते आणि फक्त एका भगवंताची व हरिनामाचीच आवड मागे शिल्लक राहावी लागते. तेव्हाच संतपद प्राप्त होते, अन्यथा नाही. असे झाले तरच संतपद प्राप्त होते, अन्यथा मनुष्याने संतपदाच्या गोष्टी करू नयेत असे तुकोबाराय म्हणतात. म्हणूनच महाराज म्हणाले, नाहीतरी गोष्टी सांगू नये. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे धनजन माता पिता. साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य. विश्वात तुम्हाला काही मिळेल परंतु संतपद मिळणे ही महाकठीण गोष्ट आहे. म्हणून संतपद हे विश्वातील सर्वात दुर्मिळ पद आहे. संतपद हे सर्वात दुर्मिळ असल्यामुळे ते सर्वात महानही आहे. ते सर्वात महान असल्यामुळे त्याची प्राप्तीही आवश्यक आहे. कारण संतपदामुळे मनुष्य देव बनतो व जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडून मृत्यूवर विजय मिळवतो. प्रत्येक मनुष्य यशासाठी झगडत असतो, परंतु मनुष्य जीवनातील सर्वात मोठे यश आहे मृत्यूवर विजय मिळवणे. म्हणून मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी संतपदाच्या प्राप्तीची प्रत्येकास गरज आहे. अन्यथा आपण अगणित वेळा प्रत्येक जन्मात मृत्यूचा घास बनत राहू. म्हणून प्रत्येक मनुष्याने विवेकदृष्टीने पाहावे व संतपदाची प्राप्ती हीच मनुष्य जीवनातील सर्वात मोठी प्राप्ती आहे हे समजून घ्यावे. आपण आपला व्यवसाय शुद्ध नीती व न्यायाने
ईश्वरार्पण बुद्धीने करत करत हरिनाम घेण्यासाठी आपल्या जिभेला वेग द्यावा. त्यामुळे हळूहळू तुमची संसाराची आसक्ती कमी होत होत तुम्हाला संतपदाची आवड व ओढ निर्माण होईल. या जन्मात एवढे जरी साध्य झाले तरी पुरे. आपला हा जन्म सफल झाला व आपल्या जन्माचे या सार्थकही झाले. मग ते संतपद पुढील काही जन्मात आपणास निश्चितच प्राप्त होईल. कारण भगवानच गीता ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की ज्या मनुष्यास मोक्ष व संतपदाच्या प्राप्तीची आवड आहे त्या मनुष्यास एक ना एक दिवस मोक्ष व संतपद जरूर मिळतच असते. फक्त एवढेच आहे की त्यासाठी त्या मनुष्यास आणखी काही जन्म खर्च करावे लागतात. कारण संतपद ही एका जन्मातील गोष्ट नसून ती अनंत जन्मातील गोष्ट आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात तेव्हा कृष्ण म्हणती पार्था जया मोक्षपदी असता तया मोक्ष वाचून अन्यथा गती आहे का. म्हणूनच आपण संतपदाच्या प्राप्तीच्या बाबतीत निराश होता कामा नये. कारण एखादा दगड जर 9 घावाने फुटला नाही व 10व्या घावास फुटला तर याचा अर्थ ते पहिले 9 घाव वाया गेले असे नाही, तर ते पहिले 9 घाव 10व्या घावाच्या यशाची तयारी ठरले असा त्याचा अर्थ होतो. तसे आपणास या जन्मात मोक्ष व संतपद मिळाले नाही तर आपला हा जन्म वाया गेला असे नाही, तर या जन्मातील सत्कर्मे व हरिनाम हे पुढील जन्मातील मोक्ष व संतपदाच्या यशाची तयारी ठरले असा त्याचा अर्थ होतो. कारण सत्कर्मे व हरिनाम हे कधीच वाया जात नाही, तर ती पुढील जन्मी कामी येतात. म्हणून मोक्ष व संतपदाची आवड मनात ठेवून आपला व्यवसाय शुद्ध नीती व न्यायाने आणि ईश्वरार्पण बुद्धीने करत करत सतत सत्कर्मे करा व सतत हरिनाम घ्या. मग भगवान श्रीकृष्ण एक ना एक दिवस तुम्हाला जरूर मोक्ष व संतपद बहाल करतील व तुमचे जीवन धन्य करतील, या तिळमात्र शंका नाही. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे.